रायटर सोनल शिंदे या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण ऐकत आहात नशिबाचा खेळ भाग 4 अंतिम भाग. अमरच्या मेंदूला खूप मार लागलेला असतो. अमर सिरियस असतो. सीमा डॉक्टर असल्यामुळे ती मोठ्या मोठ्या डॉक्टरांना बोलवून पण त्याची ट्रीटमेंट करते. पण ऑपरेशन चालू असताना अमर कोमात जातो आणि कंडिशन अजूनच क्रिटिकल होते. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतात पण काहीच उपयोग होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अमरची प्राणज्योत मालवते. सीमाच्या घरचे सीमा सगळेच खूप शॉकमध्ये जातात. सीमाच्या बहिणी आईवडील तर रडून डॉक्टरला बोलत असतात की आमच्या देवाला वाचवा, आमच्या सगळ्यांचा देव आहे तो. सीमा सारखी बेशुद्ध होत असते. घरी प्रेत आणण्यात येतं. आशय पण खूप रडत असतो. बाबा उठा ना असं सारखं अमरला बिलगुल रडत असतो. अमरचा आशयवर खूप जीव असतो. तो सीमाला म्हणत असते आपण आशयला पण तुझ्यासारखं डॉक्टरच करूयात. हळूहळू दिवस जात असतात. सीमाचा दवाखाना तिने बंदच ठेवलेला असतो. तिला अमरबरोबर घालवलेले दिवस आठवत असतात. घरात तिला सारखं तो इथेच आहे तिथेच आहे असं भास होत असत. त्याचं कपाट त्याचे कपडे बघून तिला रडायला येत असे. एक बहीण सोबत म्हणून 12 दिवस राहायला आली होती. पण तिची नोकरी पण सीमाच्या इथून लांब पडत असल्यामुळे ती पण गेली. आता सीमाला घर खायला उठत असे. पण आशेकडे बघून ती तिचा सारखा येणारा हुंदका आवडत होती. सीमा सारखी मनातल्या मनात बोलत असे की मी स्वप्नात पण घरच्या गरीब परिस्थितीमुळे माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकली नसती. पण त्या अमरच्या मदतीने पूर्ण झालं. माझ्या माहेरची परिस्थिती जी कधीच वडिलांच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे सुधारलीच नसती, ती अमरने 6 महिन्यात सुधारली. माझ्या 5 बहिणींना चांगलं शिकवलं, त्यांचं सगळं चांगलं झालं. अमर खरोखरच आमच्या सर्वांच्या आयुष्यात देवाने पाठवलेला देवदूतच होता. एका महिन्याने सीमा दवाखान्यामध्ये जायला पुन्हा सुरुवात करते आणि हळूहळू या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. कालांतराने सीमा आपल्या एकेका बहिणीची लग्न करून देते. एक 3 नंबरची बहीण फक्त लव्ह मॅरेज करते. पण तिने पण घरी सांगितल्यावर त्या मुलाची परिस्थिती चांगली होती म्हणून सीमा पण त्याचं पण लग्न करून देते. 5ही बहिणींची लग्न होतात. मग आईवडील घरी एकटेच उरतात. म्हणून मग सीमा त्यांना उतारवयात आपला आधार होईल म्हणून कायमची ती त्यांना आपल्याच घरी राहायला घेऊन येते. अशा अभ्यासात खूप हुशार असतो. सीमाने कायमच त्याला माणसानं कसं जपावं, परिस्थितीचा गर्व अजिबात नसावा, गरिबांबद्दल माया असावी असंच शिकवलेलं असतं. सीमाने त्याला सांगितलेलं असतं की कसं त्याच्या बाबांनी तिच्या घरच्यांना मदत केली. त्याच्या सगळ्या मावशींना पण शिकवलं. आशय पण एकदम संस्कारी मुलगा असतो. आशय MBBSला असतो तेव्हा सीमा त्याला बोलते, आशय मला तू डॉक्टर झाल्यावर बाबांच्या नावाने एक गोरगरिबांसाठी सगळ्या सुखसोयी असलेलं हॉस्पिटल काढायचं आहे. आशय पण बोलतो आई कल्पना छान आहे, आपण अमर हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल काढू. आशय कालांतराने डॉक्टर होतो. सीमा अमरच्या नावाने अमर हॉस्पिटल असं हॉस्पिटल काढते. आशय पण अगदी त्याच्या बाबांसारखा सुस्वभावी असतो. हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या दिवशी सीमाचे डोळे सारखे भरून येत असतात. तिला अमरची खूप आठवण येत असते. आज अमर ही प्रगती बघायला हवा होता असं तिला वाटत होतं. 2 वर्षांनी आशयचं लग्न होतं. त्याची बायको पण डॉक्टरच असते. हॉस्पिटल छान चालत असतं. सगळंच अगदी सुखकर होतं. 3 वर्षांनी आशयला 2 जुळी मुलं होतात. मुलगा मुलगी होते. कौस्तुभ आणि कस्तुरी अशी मुलांची नावं ठेवण्यात येतात. मग सीमा ठरवते की मी आता निवृत्त होते. आशयला सांगते तू आणि सुनबाई मिळून हॉस्पिटल सांभाळा, मी आपल्या नातवंडांबरोबर वेळ घालवते. सीमा आपलं उरलेलं आयुष्य कौस्तुभ आणि कस्तुरीच्या बाललीला पाहण्यात व्यतीत करते. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन कथेसह. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याने तुम्हाला नवीन भागाचे नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास लाईक अँड शेअर करा. चला तर मग लवकरच भेटू नवीन भागात.